आदिवासी पारधी क्रांती संघटना यांचे अध्यक्ष मुकेश दादा यांच्या संदर्भात बोलणार आहे. दादांचा मला खूप आदर वाटतो, कारण की दादांनी खूप संघर्षाचे दिवस पाहिले, परंतु हे संघर्षाचे दिवस माझ्या समाज बांधवांना आणि समाज भगिनींना नको यावेत, त्यांना त्याचे योग्य पाठपुरावा भेटावा यासाठी दादांनी ही संघटना स्थापन केली आणि या संघटने थ्रू आपल्या समाज बांधवांना विविध मदत योजना पोहोचवल्या. जसं की आपला समाज माळ्यातील पेरलेला मोती जसा तुटतो आणि विखरतो तसा आपला समाज विखरलेला आहे, परंतु दादांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या समाजाला परत एका माळ्यात पेरून एक केलेलं आहे. हे दादांचं कर्तृत्व आहे. मला दादांचा खूप आदर वाटतो. तसेच आपले आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे महासचिव दीपक भाऊ खांदे यांच्या कानावर अगर कुठलीही बाब आली की आपल्या समाजाच्या व्यक्तीवर अन्याय होतोय, दीपक भाऊ खांदे लगेच तिथं हजर होतात. हल्लीचीच एक गोष्ट आहे, कळवण इथे झालेल्या आपल्या आदिवासी पारधी संस्कृती जिथं आपण महापूजा करतो त्या संस्कृतीवर बोट उचलण्यात आला, तिथं आढावा घालण्यात आला. पण जसं ते दीपक भाऊ खांदे यांच्या कानावर आलं आणि दीपक भाऊ खांदेंनी तिथे जाऊन त्याचा आढावा घेतला आणि आपल्या समाज बांधवांना न्याय मिळवून दिला. मी तिथं काही कारणास्तव जाऊ नाही शकलो, परंतु दीपक भाऊ खांदे यांचे व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचले. दीपक भाऊ खांदेंचं मत होतं की आपली संस्कृती वडिलोपार्जित चालत आलेली संस्कृती हे काही आता वगैरेचं काही काम नाहीये. वडिलोपार्जित आपले बापदादाची संस्कृती जोपासत आलेली आणि त्या संस्कृतीवर जर कोण बोट लावेल तर आम्ही त्यांचा हात छाटून टाकू, परंतु माझी संस्कृती मी पुढे घेऊन जाईल. परंतु आता आपल्या आदिवासी पारधी समाजाची युवा आणि युवती काय करताय? आपल्या आदिवासी पारधी समाजातील संस्कृतीवर जास्त लक्ष देत नाही. कुठं आपली संस्कृती आपले वडिलोपार्जित चालवत आलेत आणि कुठं आता येऊन गेलेले, म्हणजे आपल्या संस्कृतीवर लक्ष नाही. मग पारधीनं चक्रूच परंतु हे म्हणायला सुद्धा आपल्या लोकांना आता लाज वाटते. कारण की आपल्या संस्कृतीला आपण जोपासत नाहीये, आपली वागरी भाषेला आपण पुढे घेऊन जात नाही. इतर जमातीतले लोक 4 लोक 5 लोक गोळा झाले की आपली भाषा बोलतात, आपली संस्कृतीबद्दल चर्चा करतात, तिचा पाठपुरावा घेतात, परंतु आपल्या समाजातील युवा युवती संस्कृतीच्या मागे लपता. संस्कृती अंधश्रद्धा म्हणतात, परंतु या संस्कृतीमुळे आदिवासी पारधी म्हणून माझी ओळख आहे अखंड भारतात. एवढंच नव्हे तर माझा समाज कर्तृत्ववान लोक आज आपल्या समोर बसलेले आहेत, परंतु काय असतं माहिती का, माझ्या समाजातील काही लोक कसं म्हणतात, आपलीच गाडी आपलीच माडी आपल्याच बायकोची गोल गोल साडी. परंतु या मतांना विरुद्ध जाऊन स्वतःच घरदार एकीकडे ठेवून फक्त समाजहितासाठी झोंबणारे आपले लोकप्रतिनिधी म्हणजे मुकेश दादा साळुंके आणि दीपक भाऊ खांदे यांच्यासारखे लोक जोवर आपल्या समाजात आहे तोवर आपला समाज कधीच मागे राहणार नाही. जसं की हे जे काम आहे हे काम खूप अवघड आहे. कसं की ना आपल्या लोकांना जाणीव करून द्यावी लागते. जसं एक शिवाचा छावा त्याच्या समूहापासून हरवतो, चुकून